नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येते ती म्हणजे पुरवणी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 तारखेपासून चालू होणार आहे आणि अर्थसंकल्प कधी जाहीर केला जाणार आहे, तसेच पुरवणी मागण्यासुद्धा कधी मांडण्यात येणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया। मित्रांनो, या आर्थिक अधिवेशनात सर्वात महत्त्वाचा म्हणजेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये, जे की माननीय फडणवीस साहेबांनी फडणवीस सरकार यायच्या अगोदर घोषित केलेले होते आणि भरघोस मताने विजयी झाले होते, ते म्हणजेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार। तर या आर्थिक अधिवेशनामध्ये ते 2100 रुपये जाहीर करतात का, ही सर्वात महत्त्वाची बातमी या अधिवेशनामध्ये होणार का? तसेच विना अनुदानित शिक्षकांचा जो गाजलेला प्रश्न आहे म्हणजेच टप्पा अनुदान, हा या अधिवेशनात आर्थिक तरतूद करून त्यांना देण्यात येणार का? विना अनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून देतील का? हे पाहण्यायोग्यच राहणार आहे। परंतु मित्रांनो, या अधिवेशनाचे जे अर्थसंकल्प जो आहे तो 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प हा मात्र 10 मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब जाहीर करणार आहेत। तसेच यावेळी कोणत्या विभागाला किती निधी मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? यंदाच्या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये ही वाढीव रक्कम मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते। दरम्यान या अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतात का याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। तसेच पुरवण्या मागण्या 3 मार्चला सादर केल्या जाणार आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी बातमी म्हणजेच मित्रांनो, 3 तारखेला पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहे। त्यामध्ये विना अनुदानित शिक्षकांचा टप्पावाढ आर्थिक तरतूद करणार का, हे देखील पाहण्यायोग्य असणार आहे। 2025च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प 10 मार्चला सादर होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच याबाबतच्या पुरवणी मागण्या 3 मार्चला सादर केल्या जाणार असून 4 मार्चला राज्यपाल अभिभाषणावर चर्चा सुरू होणार आहे। तसेच हा अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 आठवडे चालणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। तर मित्रांनो, 3 आठवड्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुरवणी मागणी, म्हणजे विना अनुदानित शिक्षकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे टप्पा अनुदान, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांसाठी समोरचा टप्पा म्हणजेच आर्थिक तरतूद, वाढलेले वेतन हे मिळणार का? तसेच HRA, महागाई भत्ता या संदर्भात लाखो प्रश्न आहेत आणि या सर्व हजारो प्रश्नांवर आर्थिक तरतूद ही होणार का आणि फडणवीस सरकार सर्वांना न्याय देतील का, हे पाहण्यायोग्यच राहणार आहे। मित्रांनो, माहिती आवडली नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।